जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज जागतिक योग दिन भारतात मध्ये योग हा अतिशय प्राचीन असून योग हा एक जीवन कला आहे। योगामध्ये शरीर, मन आणि आत्मा याचे संतुलन साधण्याचे विज्ञान म्हणजे योग आहे। योग हा शब्द आला कसा? संस्कृत मध्ये यूज म्हणजे वस्तू, जोडणे, यूजचा अर्थ जोडणे होतो, म्हणून योगामध्ये जोडणे आणि मिसळणे हा अर्थ होतो। तर योगाचा आपल्याला नेमका फायदा काय? तर योगाचा फायदा शरीर स्वस्थ, मन शांत आणि आत्मा हा एकरूप होतो, विचार हे सकारात्मक होतात। तर योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत, 8 घटक आहेत। ते कोणते आहेत? संक्षिप्त मध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटचे समाधी। यम म्हणजे काय? तर आपण आपल्यावर लादून घेतलेले काही नियम। नियम म्हणजे काय? काही व्यक्तिक सामाजिक चौकटीमध्ये काही नियम तयार केले असतात, ते आपण बंधन करत पाळले जातो, असं नियम। यम नियम। आसन म्हणजे काय? एखाद्या सुखकारक स्थितीची जी अवस्था असते ती आसनाची असते। आता आपण या धर्तीवरती जेवढे जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, त्यांची एक अवस्था म्हणजे आपण आसन करतो। जसं शशांकासन, जी सशाची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपण बसतो, शशांकासन। त्याच्यामध्ये श्वानासन आहे, कुत्र्याची एक अवस्था ती श्वानासारखा, त्यासाठी आपण शरीराचे ताण देतो, ते शवासन झालं। मकरासन करतो, स्वस्थ मगर कशी पडते? स्वस्थ पडते, सगळं शरीर शीतल सोडते, त्याप्रमाणे मकरासन असते। शेवासन म्हणजे मृत व्यक्ती ज्याप्रमाणे पडते त्याप्रमाणे आसन आहे शेवासन। असे अनेक आसने, त्या आसनामधून आपल्या शरीराचे स्थूलता आपण वाढवणे, मनाची अस्थिरता स्थिर करणे, मन शांत करणे, चित्त शांत करणे। तर या योगाचा एकूण फायदा काय होतो? योगाचा फायदा शरीर मजबूत, शरीर लवचिक मजबूत झाल्यामुळे आपल्या शरीरावर ताण, तणाव, नैराश्य दूर होते। नैराश्य, ताण, तणाव दूर झाल्यावर काय होणार आहे? आपल्या मनाची एकाग्रता वाढणार आहे। मनाची एकाग्रता वाढल्यावर काय होणार आहे? तुमचं रक्तभिसरण छान होणार आहे। रक्तभिसरण सुधारल्यानंतर तुमची मज्जातंतू आणि पचनक्रिया सुरळीत होणार आहे। पचनक्रिया सुरळीत झाल्यावर काय होणार आहे? तुमचं मन शांत स्थिर होणार आहे। मन शांत स्थिर झाल्यानंतर काय होणार आहे? तुम्हाला ध्यान लागणार आहे। ध्यान झाल्यावर शेवटचं काय? तुम्हाला समाधान। तुमचं शरीर स्वस्थ झालं, मन स्थिर झालं आणि आत्म्याशी जेव्हा तुमचं एकरूपता होईल त्यावेळेस तुम्हाला शेवटची समाधी जीवा योगा दिवस आहे सर, पाण्यावर तरंगत आपण योगा केलेला आहे। थोडक्यात लाभ काय? त्याचा लाभ असा आहे, पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही योगा करता तर त्या प्राण्यामध्ये तुमच्या शरीराची जी अवस्था आहे ती वरच्यापेक्षा अतिशय म्हणजे नैसर्गिकरित्या तुमचं शरीर लवचिक होणार आहे। निसर्गाला धरून आपल्या शरीरात जेवढा ताण दाब झेपणार आहे तेवढा त्या पाण्यामध्ये होणार आहे। पाण्यामध्ये आपल्याला प्राणायाम होणार आहे। विशेष म्हणजे ध्यान जे आहे वरच्यापेक्षा पाण्यामध्ये जास्त। पाण्यामध्ये जेव्हा आपण उतरतो, एंट्री करतो, आपलं पूर्ण लक्ष, सगळे आपले विचार थांबले जातात, आपले पूर्ण लक्ष आपल्या पाण्यावरती आपल्या शरीरावर असते, आपण बुडतो काय की म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता वरच्यापेक्षा पाण्यामध्ये जास्त होते। म्हणून पाण्यामध्ये जे योगा करतील, ध्यान धारणा करतील, त्यांची जास्त होते। जुन्या काळामध्ये बरेच जण पाण्याच्या खाली साधू संत, पहिलेचे ऋषी मुनी ध्यान करत होते। आता पाण्यामध्ये मी योगा जवळजवळ 2001 पासून करतो। तर इथे आमची गोदावरी संघटना आहे, रजिस्टर्ड नोंदणीकृत आहे। आम्ही दरवर्षी इथं मुलांना जल प्रशिक्षण देतो, मुलांना इथं प्रगत जल तरण शिकवतो। बरेच मुलं इथून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर जातात। आणि आमचा एकच उद्देश आहे, ना प्रॉफिट ना लॉस तत्वावर लोकांना जास्तीत जास्त स्वास्थ्य लोकांना भेटावं, समाज सुदृढ व्हावा, लोकांचे विचार सकारात्मक व्हावे, जनमानसामध्ये गुन्हेगारी वृत्ती, चिडचिडेपणा हा कमी व्हावा, हा आमचा यामागचा उद्देश आहे। पाण्यामध्ये पद्मासन आहे, चक्रासन आहे, पाण्यामधलं शीर्षासन आहे, पाण्यामधलं सेवासन आहे, पाण्यामध्ये मगरासन आहे, पाण्यामध्ये शेवटी तुमचं गरुडासन सुद्धा आहे। असे पाण्यामध्ये आसनं आम्ही करतो।